हॅलो स्टुडंट्स, तर आपण वेक्टर हा चॅप्टर बघत आहोत आणि वेक्टर या चॅप्टरच्या सिरीजमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 5.2 पर्यंत पोहोचलेलो आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 5.2 मधील काही क्वेश्चन्स घेतलं होतं आणि त्यामधील काही क्वेश्चन्स बाकी आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. ओके, चला तर नोटबुक आणि पेन घेऊन समोर बसा आणि आजच्या व्हिडिओमध्ये घेणारा सर्व क्वेश्चन केअरफुल्ली बघा आणि समजून घ्या की वेक्टर ह्या चॅप्टरचं क्वेश्चन्सला कसं डील केलं जातं. तर बघा आजचं फर्स्ट क्वेश्चन. इफ टू ऑफ द व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल आर ए, कॅपिटल ए त्याचं कोऑर्डिनेट्स दिला आहे 3, 1, 4 अँड कॅपिटल बी ज्याचं कोऑर्डिनेट दिलेला आहे -4, 5, -3 and the centroid of the triangle is at G, त्याचं कोऑर्डिनेट दिलेला आहे -1, 2, 1. Then find the coordinates of the third vertex C of a triangle. म्हणजे एक ट्रायंगल आहे एबीसी ट्रायंगलचं 3 व्हर्टायसेस ए बी सी आणि त्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड जो काय म्हटलेला आहे जी आहे. त्यापैकी ए बी तुम्हाला दिलेला आहे आणि सेंट्रॉइड दिलेला आहे आणि सी पॉइंटचं कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे, तर कसं फाइंड करतो लक्ष द्या. सो लेट ए बार, बी बार, सी बार and G bar be the position vector of vertices A किंवा of points लिहा, of points A, B, C and G, A, B, C and G रिस्पेक्टिव्हली. तर मला सांगा इथे आपण ए बारची व्हॅल्यू लिहू शकतो. बरं, या आधीच्या व्हिडिओमध्ये जेवढं काही प्रॉब्लेम्स मी शिकवलं तर एका ठिकाणी म्हणजे मला कमेंट्समध्ये किंवा मला मेसेज करून पण मुलं विचारत होते की जसं हा ए पॉईंटचा कोऑर्डिनेट्स दिलेला आहे, बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेला आहेत, तर यांना आयजेके फॉर्ममध्ये लिहावं लागतो काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही पोझिशन वेक्टर लिहिता तर त्या पोझिशन वेक्टरचा रिप्रेझेंटेशनच आयजेके फॉर्म मध्ये केला जाते. म्हणून यासाठी तुम्ही आपल्या मनामध्ये कन्फ्युजन ठेवूच नका की आयजेके फॉर्म मध्ये लिहावं लागेल काय. ए बी आणि सी जी तर कोऑर्डिनेट्स फॉर्म मध्ये दिलेला आहेत, मग कोऑर्डिनेट्स फॉर्म मध्ये का बरं नाही, तर असं नाही आहे. कारण की हे जे कोऑर्डिनेट्स दिले आहेत ते एक्स वाय आणि झेड ॲक्सिसचे कोऑर्डिनेट्स आहेत आणि त्याला व्हेक्टर फॉर्म जर लिहायचं असेल तर त्याला व्हेक्टर फॉर्म मध्येच रिप्रेझेंट करावं लागेल. म्हणून एक्स वाय झेड ह्या ॲक्सिसचं जे युनिट व्हेक्टर किंवा व्हेक्टर रिप्रेझेंटेशन आपण जेव्हा करतो ते आयजेके फॉर्म मध्येच करावं लागतो. म्हणून कधीच असं समजायचं नाही की कोऑर्डिनेट्स दिले आहेत तर कोऑर्डिनेट्स लिहायचं, तसं राहत नाही. आयजेके फॉर्म मध्येच लिहावं लागतोय. ठीक आहे, चला तर ए बार इज इक्वल टू काय आहे 3, तर काय होणार 3i प्लस 1j म्हणजेच j प्लस 4k म्हणजेच 4 आहे तर काय होणार 4k. बी बार म्हणजे काय मिळणार, तर बी बार म्हणजे मिळणार -4i प्लस 5j -3k. सी दिलंच नाही आहे तर सी बार लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट काय लिहायचं जी बार. जी बार काय येणार रे, जी बार येणार -1i म्हणजेच -i प्लस 2j आणि प्लस 1k मीन्स k. तर असं ए बार बी बार आणि काय मिळणार तुम्हाला जी बार. मग क्वेश्चन मध्ये म्हटलंच आहे सिन्स G is the centroid of triangle ABC. जी काय आहे, हा एबीसी ट्रायंगलचा सेंट्रॉइड आहे. म्हणून देअरफॉर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय लावणार आपण, सेंट्रॉइड फॉर्म्युला. मग सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असेल तुम्हाला माहितच आहे. जो सेंट्रॉइड आहे तो इथे लिहावा लागेल जी बार इक्वल टू जे 3 व्हर्टाइस असतात ए बी सी त्यांचे पोझिशन वेक्टर्स ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइडेड बाय
3. मग तुम्हाला कशाची गरज आहे रे? तुम्हाला सी बार फाइंड करण्याची गरज आहे. तर 3 इकडे घेऊन या. 3 इकडे येणार तर काय होणार? 3g बार इक्वल टू a बार प्लस b बार प्लस c बार. बट तुम्हाला कोण हवंय? c बार. म्हणून देअरफॉर c बार इक्वल टू a बार आणि b बार इकडे घेऊन चला. a बार आणि b बार जर इकडे घेऊन जर गेले तुम्ही तर इथे काय आहे? 3g बार. a बार जर इकडे आलं तर मायनस a बार. b बार जर इकडे आलं तर मायनस b बार मिळणार. सो देअरफॉर c बार इक्वल टू 3 इंटू कोण आहे रे? g बार. म्हणून g बारची व्हॅल्यू लिहावं लागेल, जी काय आहे? मायनस i प्लस 2j आणि प्लस k. बरोबर. नंतर साइन काय आहे? मायनस. तिथे मायनस येणार. नंतर कोण आहे? a बार. तर a बारची व्हॅल्यू लिहावं लागेल, जी काय आहे? 3i प्लस j प्लस 4k. 3i प्लस j प्लस 4k. नंतर काय आहे रे? मायनस. तिथे काय येणार? मायनस. नंतर कोण आहे? b बार. तर b बारची व्हॅल्यू लिहा. b बार काय आहे? मायनस 4i प्लस 5j प्लस 5j आणि मायनस काय आहे? 3k. मायनस 3k. बरोबर. सो देअरफॉर समोर जर सॉल्व केला तर 3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. काय होणार? मायनस 3i प्लस 6j प्लस 3k. मायनस ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मायनस 3i मायनस j मायनस 4k. मायनस ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. प्लस 4i मायनस प्लस मायनस 5j मायनस मायनस प्लस 3k मिळणार. सो देअरफॉर c बार इक्वल टू, आता बरोबर कॅल्क्युलेशन करायचं. मायनस 3i मायनस 3i मायनस 6i मायनस 6i प्लस 4i मायनस 2i होणार. त्यानंतर 6j मायनस j 5j प्लस 5j. बघा 6j मायनस j 5j प्लस 5j झालं. प्लस 5j मायनस 5j प्लस 0j. प्लस 5j मायनस 5j 0 होणार, तर 0j येणार. 3k मायनस 4k मायनस 1k म्हणजे मायनस k. मायनस k प्लस 3k प्लस 2k येणार. बरोबर. बघा मायनस 3k प्लस 3k मायनस 4k मायनस k प्लस 3k प्लस 2k. तर c बार इक्वल टू मायनस 2i प्लस 0j प्लस 3k. सो देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ c पॉइंटचं कोऑर्डिनेट्स काय होणार रे? i चा कोएफिशियंट -2, j चा कोएफिशियंट 0 आणि k चा कोएफिशियंट 2. तर असं तुम्हाला काय मिळणार? c या पॉइंटचं कोऑर्डिनेट्स मिळणार, जे तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं होतं. समजलं? क्लिअर झालं? ओके. चला लिहून घ्या बरं. हा चला लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ कॅपिटल A 5 चा कोऑर्डिनेट दिला 5 1p, b चा कोऑर्डिनेट 1qp and c चा कोऑर्डिनेट 1 -2 3 are vertices of triangle and capital G चा कोऑर्डिनेट दिला r -4/3 1/3 each is centroid. Then find the values of p, q and r. हा क्वेश्चन 2023 ला विचारलं होतं 3 मार्क्स साठी. चला लक्ष द्या कसं करायचं आहे. खूपच सिंपल क्वेश्चन आहे. कसं करायचं? लेट a b c असल्या कारणामुळे a बार b बार c बार and g असल्या कारणामुळे g बार be the position vector of points a b c and g respectively. बरोबर. आता केला त्याच क्वेश्चन सारखा आहे. So therefore a बार इक्वल टू काय मिळणार? 5i प्लस 1j मीन्स j आणि प्लस
पी के. बी बार इक्वल टू काय मिळणार 1i मीन्स i प्लस क्यू आहे तर क्यू जे प्लस पी के. अँड सी बार इक्वल टू काय मिळणार तुम्हाला 1i मीन्स i मायनस 2j प्लस 3k. जी बार इक्वल टू काय मिळणार रे मुलांनो, जी बार इक्वल टू मिळणार ri मायनस 4/3j प्लस 1/3k. अशा टाइप तुम्हाला ए बार बी बार सी बार आणि जी बार मिळणार. आता क्वेश्चन मध्ये म्हटलंच आहे का जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी मीन्स देअरफॉर किंवा सिन्स जी इज द centroid of triangle ABC. मग ट्रायंगल एबीसी चा जर जी हा सेंट्रॉइड असेल तर आपण काय लावू शकतो, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला लावल्या कारणामुळे सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होणार, जी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइडेड बाय 3 हो ना. चला हा 3 इकडे घेऊन जातोय. 3 जर इकडे घेऊन गेलो तर काय होणार 3g बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार मिळणार. असं मिळाल्या कारणामुळे सर्वांचे व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर 3 into g बार, जी बारची व्हॅल्यू काय आहे रे ri मायनस 4/3j प्लस 1/3k. जी बार झालं इक्वल टू काय आहे ए बार. ए बार ची व्हॅल्यू काय आली 5i प्लस j प्लस pk. 5i प्लस j प्लस pk. देन प्लस आहे तर प्लस येणार. प्लसच्या नंतर इकडे लिहितो बरोबर बघा. बी बारची व्हॅल्यू काय आहे i प्लस qj प्लस pk pk. त्यानंतर प्लस सी बारची व्हॅल्यू लिहावं लागेल मला. प्लस सी बार लक्ष द्या i मायनस 2j काय येणार इथे i मायनस 2j आणि प्लस 3k प्लस 3k. समजत आहे. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. चला 3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 3 into r 3ri मायनस 3 into 4/3 चा 3 आणि 3 कॅन्सल होणार तर काय राहणार 4j प्लस 3 into 1/3 चा 3 आणि 3 कॅन्सल होणार तर काय राहणार 1k. 1k मीन्स k. 1k मीन्स k. सो इक्वल टू इथे काय आहे 5i प्लस j प्लस pk प्लस ब्रॅकेटला मल्टिप्लाय कराल तर प्लस काय आहे i प्लस qj प्लस pk प्लस ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा प्लस i मायनस 2j प्लस 3k. सो देअरफॉर 3ri मायनस 4j प्लस k इक्वल टू आता बरोबर बघा 5i प्लस i 6i 6i प्लस i 7i. इथे काय येणार 7i. समजलं. त्यानंतर j प्लस qj आणि qj मायनस 2j बरोबर बघा. आता कसं लिहित आहोत प्लस लिहिलो j j j तीन ठिकाणी j आहे j कॉमन काढा. j जर कॉमन जर काढलं तर इथे काय आहे j कॉमन निघाल्यामुळे इथे काय राहणार 1. j कॉमन निघाल्यामुळे इथे काय राहणार q आणि j कॉमन निघाल्यामुळे इथे काय राहणार मायनस 2j. आता समजलं. ओके. त्यानंतर इथे बघा pk प्लस pk ट्वाइस pk 2pk प्लस 3 तर मला सांगा 2 मिळून 2pk बनलं आणि हा 3 आहे k कॉमन जर काढलं तर प्लस काय राहणार k कॉमन काढलं तर p प्लस p ट्वाइस p प्लस काय राहणार 3 आणि इथे काय येणार k. चला इथे येणार नाही खाली लिहितो लक्ष द्या.
2p + 3k निघालं. आता बरोबर लक्ष द्या, लेफ्ट हँड साइडला ijk आहे आणि राईट हँड साइडला सुद्धा काय आहे ijk. बरं, असं जर असेल तर आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडच्या कोएफिशियंटला कंपेअर करतो. तर कंपेअर कोएफिशियंट ऑफ ijk ऑन बोथ साइड. दोन्ही साइडच्या ijk ला आपण काय करणार, कोएफिशियंट करणार, इक्वेट करणार. असं जर केलं तर इथे काय आहे रे, लेफ्ट हँड i चा कोएफिशियंट 3r इक्वल टू i चा कोएफिशियंट 7 बरोबर. सो देयरफॉर r इक्वल टू काय होणार, r इक्वल टू 3 इकडे जाईल तर 7/3 होणार. r ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 7/3 मिळाली बरोबर. त्यानंतर j चा कोएफिशियंट काय आहे -4 आणि j चा कोएफिशियंट काय आहे तर 1 + q - 2 बरोबर. तर याला कसं लिहिता येईल, 1 + q - 2 तर q तर ऑलरेडी आहेच, 1 - 2 काय होणार -1. समजलं. 1 + q - 2 पैकी q तर ऑलरेडी आहे, 1 - 2 काय होणार -1. सो देयरफॉर q इक्वल टू -1 जर इकडे गेलं तर +1, -1 इकडे गेल्यामुळे +1 तर -4 + 1 किती राहणार -3. तर q ची व्हॅल्यू काय राहणार -3. +1 इकडे गेल्यामुळे -4 + 1 -3. त्यानंतर k चा कोएफिशियंट इथे काहीच नाही म्हणजे 1 असेल. 1 इक्वल टू k चा कोएफिशियंट काय आहे, k चा कोएफिशियंट आहे 2p + 3. सो देयरफॉर मला इथे काय मिळू शकते 2p. कसं मिळेल, काय मिळणार 2p +3 जर इकडे जर आलं तर मायनस होणार, तर +3 इकडे आलं तर -3 होणार, तर 1 - 3 होणार आणि 1 - 3 इथे काय राहणार -2 बरोबर. +3 इकडे आल्यामुळे काय झालं -3, 1 - 3 -2. सो देयरफॉर मला सांगा p इक्वल टू 2 जर इकडे गेला त्याच्या डिवाइड मध्ये तर -2/2 म्हणजेच काय मिळणार -1. सो हेन्स p इक्वल टू -1, q इक्वल टू -3 आणि r इक्वल टू 7/3. अशा तुम्हाला p q r च्या काय मिळणार व्हॅल्यू मिळणार बरोबर. ओके, चला लिहून घ्या बरं. चला लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. आता इथे जॉमेट्री कोणती आली आपली टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉनला 4 साइड्स असतात. किती साइड्स असतात 4 साइड्स. तर फाइंड द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन विथ व्हर्टायसेस k of 5 - 7 0, l of 1 5 3, m of 4 - 6 3, n of 6 - 4 2 बरोबर. लक्ष द्या, याच्यासारखे होमवर्क पण राहील तुम्हाला. चला लक्ष द्या. लेट आता टेट्राहेड्रॉन म्हटला 4 व्हर्टायसेस दिलेले असतील, तर ऑब्वियसली 4 व्हर्टायसेस असतील तर मला सांगा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला 4 व्हर्टायसेसचा लावावा लागेल. व्हेरी सिंपल आहे, लावून घेऊ. चला लेट ए बार नाही ना, काय ना k बार, काय ना k बार, l बार, m बार, n बार be the position vector of points k, l, m, n respectively. मग असं जर असेल तर तुम्हाला k बार लिहावं लागेल. काय होणार k बार 5i - 7j + 0k. l बार इक्वल टू लिहावं लागेल 1i + 5j + 3k. m बार इक्वल टू लिहावं लागेल 4i - 6j + 3k. and n बार इक्वल टू लिहावं लागेल 6i - 4j + 2k बरोबर. बरं, एवढं झाल्याच्या नंतर लेट कॅपिटल G, ज्याचा पोझिशन वेक्टर मी G बार समजतो, बी द
centroid of tetrahedron, capital G be the centroid of tetrahedron. समजा कॅपिटल जी त्याचा पोझिशन वेक्टर जी बार आहे, हा समजा टेट्राहेड्रॉनचा काय आहे, सेंट्रॉइड आहे. तर अशा वेळी आपल्याला काय लावावं लागेल, बाय सेंट्रॉइडल फॉर्म्युला किंवा बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. काय लावावं लागेल आपल्याला, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. काय फॉर्म्युला होणार सेंट्रॉइड फॉर्म्युला बघा, सांगा बरं. जी बार इक्वल टू 4 व्हर्टाइस असल्यामुळे चौघांची पण ऍडिशन करावं लागेल. के बार प्लस एल बार प्लस एम बार प्लस एन बार आणि 4 असल्यामुळे डिवाइड मध्ये काय येणार, 4 येणार. काय येणार, 4. सो देअरफॉर के बारची व्हॅल्यू दिलेलीच आहे, सर्वांची ऍडिशन करा. आता चला मोठा होणार आहे इक्वेशन. काय होणार बघा, 5i मायनस 7j प्लस 0k प्लस एल बारची व्हॅल्यू सांगा बरं, i प्लस 5j प्लस 3k प्लस एम बारची व्हॅल्यू सांगा बरं. एम बार काय आहे, 4i मायनस 6j प्लस 3k प्लस एन बारची व्हॅल्यू पण लिहावं लागेल. काय आहे, 6i मायनस 4j प्लस 2k आणि डिवाइड मध्ये काय येणार रे, याच्या डिवाइड मध्ये येणार 4. काय येणार, 4. समजलं. लॉंग इक्वेशन बनला असेल पण व्हेरी इझी आहे. आता याला सॉल्व कसं करायचं समोर, तर देअरफॉर जी बार इक्वल टू काय होणार सांगा बरं, 5 डायरेक्ट करतो, लक्ष द्या. 5i प्लस i 6i प्लस 4i 10i प्लस 6i 16i. हा होणार 16i. सांगा समजलं, व्हेरी गुड. मायनस 7j प्लस 5j मायनस 2j मायनस 6j मायनस 8j मायनस 4j मायनस 12j. तर हा होणार मायनस 12j. क्लिअर, ओके. त्यानंतर 0k प्लस 3k प्लस 3k 6k प्लस 2k 8k. तर प्लस येणार 8k आणि डिवाइड मध्ये काय आहे रे, 4. सो देअरफॉर जी बार इक्वल टू सर्वांना 4 ने डिवाइड करा. 16 डिवाइड बाय 4 4i मायनस 12 डिवाइड बाय 4 3j प्लस 8 डिवाइडेड बाय 4 2k. तर ही कोणाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, जी बार. मग मला सांगा, याला जर मी असं लिहितो म्हटलो जीचं कोऑर्डिनेट आणि लिहायचं, कारण का क्वेश्चन मध्ये सर्व कोऑर्डिनेट्स दिलं असल्या कारणामुळे जीचे कोऑर्डिनेट्स लिहायला विसरायचं नाही. तर जीचं कोऑर्डिनेट्स काय होणार, 4 मायनस 3 2. काय होणार, 4 मायनस 3 2. समजलं. तर अशा टाईपचा तुमचा काय होता, जीचा क्वेश्चन, म्हणजे सॉरी जीची व्हॅल्यू आपण काय केला, फाइंड केला. क्लिअर झालं, ओके. चला लिहून घ्या बरं इथपर्यंत. चला लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. सेम टू सेम आता जो क्वेश्चन घेतला त्यासारखाच क्वेश्चन आहे बघा. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन विथ व्हर्टाइसेस कैपिटल A ऑफ कोऑर्डिनेट 3 - 5 7, कैपिटल B 5 4 2, कैपिटल C 7 - 7 - 3, कैपिटल D 1 0 2. आता जो केलं होतं सेम टू सेम तसंच क्वेश्चन आहे. त्याच टाईपचं फॉर्म्युला लावायचं. ए बार बी बार सी बार डी बार काढायचं. ए बार बी बार सी बार डी बार डिवाइड बाय 4 करायचं. त्याला सॉल्व करायचं. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जी बार इक्वल टू मिळेल 4i मायनस 2j प्लस 2k. असं मिळाल्याच्या नंतर मग जीचं कोऑर्डिनेट लिहायचे जे हे मिळतील 4 - 2 2. ओके. तर अशा टाईपने ह्या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व करायचं. क्लिअर, ओके. बरं चला लिहा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. इफ द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन OABC, बघा टेट्राहेड्रॉन म्हटलंय म्हणजे 4 व्हॅल्यू येणार.
चार पोझिशन व्हेक्टर लिहावं लागेल. एक म्हणजे ओ बार, ए बार, बी बार, सी बार इज 1 2 -1. ही कोणाची कशाची व्हॅल्यू आहे रे? ही सेंट्रॉइडची व्हॅल्यू आहे. ही कशी व्हॅल्यू आहे? सेंट्रॉइड. वेअर कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी तिघांची पण व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स ऑफ ए बी सी फ्रॉम ओरिजिन, म्हणजेच ए बी सी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशी व्हॅल्यू फाइंड करायची आहे? ए बी सी. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. आता जो सॉल्व्ह केला क्वेश्चन त्यासारखंच आहे. बघा कसं होणार. लेट ए बार, बी बार, सी बार अँड सेंट्रॉइडला आपण काय लिहिणार? जी बार. सेंट्रॉइडला काय लिहिणार? जी बार. बी द पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट. एक मिनिट हा, जी बारला डिफाइन करावं लागेल ही सेंट्रॉइड आहे म्हणून हा इथपर्यंत लिहा. ए बार, बी बार, सी बार बी द पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट्स ए बी सी रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच मला लिहावं लागेल ए बार इक्वल टू काय होणार? ए आय प्लस 2जे प्लस 3k. बी बार इक्वल टू सांगा बरं आय प्लस बीजे प्लस 2k. सी बार इक्वल टू 2i प्लस जे प्लस ck. बरोबर. ओके. त्यानंतर लिहावं लागेल, दाखवावं लागेल लेट कॅपिटल जी ब्रॅकेट मध्ये जी बार बी द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन OABC. कोणता टेट्राहेड्रॉन आहे? OABC. असा जर असेल तर देअरफॉर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जी बार इक्वल टू जी बार ची व्हॅल्यू दिलेली आहे, कॅपिटल जी ची व्हॅल्यू दिली आहे 1 2 -1. तर जी बार लिहू शकतो 1 म्हणजेच i मायनस 2j आणि i प्लस 2j मायनस k होणार ना. i प्लस 2j मायनस k होणार. आता मला सांगा जी बार आहे, ए बार, बी बार, सी बार आहे, तर ऑब्वियसली मी सेंट्रॉइड फॉर्म्युला लावू शकतो. So therefore by centroid formula काय लावणार? सेंट्रॉइड फॉर्म्युला. बरं सेंट्रॉइड फॉर्म्युला जर लावायचं असेल तर काय होणार? आता बरोबर लक्ष द्या. जी बार इक्वल टू आपला टेट्राहेड्रॉन म्हटला, कोणता टेट्राहेड्रॉन? OABC. तर लिहावं लागेल इथे ओ बार प्लस ए बार प्लस बी बार प्लस सी बार आणि 4 टेट्राहेड्रॉन असल्यामुळे डिवाइड मध्ये कोण येणार? 4. क्लियर. बरं 4 इकडे आल्यामुळे हा काय होणार? हा होणार 4g बार. तर इथे काय राहणार? ओ बार. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ओ बारचा मीनिंग होतोय की ओ म्हणजे ओरिजिन आणि ओरिजिनल कोऑर्डिनेट सर्व काय असतात? 0 0 0. सर्व कोऑर्डिनेट 0 असल्या कारणामुळे त्याचा कोणाच्याही कॅल्क्युलेशनवर काहीच इफेक्ट होत नाही. म्हणून यानंतरच्या स्टेप मध्ये ह्या ओ बारला जर नाही जरी लिहिलं तरी काही फरक पडणार नाही, कारण ओरिजिन म्हटलं त्याचं कोऑर्डिनेट 0 0 0 असल्या कारणामुळे त्याला लिहिण्याची गरज नाही. तर फक्त इथे काय येणार? ए बार प्लस बी बार प्लस सी बार. लक्षात ठेवा इथे लिहावं लागेल कारण टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे म्हणून. सो देअरफॉर 4 इंटू जी बार. तर जी बारची व्हॅल्यू i प्लस 2j मायनस k इक्वल टू ए बारची व्हॅल्यू ai प्लस 2j प्लस 3k प्लस 3k. हा झाला ए बार. प्लस बी बारची व्हॅल्यू सांगा बरं i प्लस बीजे आणि प्लस काय आहे रे? 2k. i प्लस बीजे प्लस 2k प्लस सी बारची व्हॅल्यू 2i प्लस जे आणि प्लस ck. समजलं? बरं 4 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. इथून तुम्हाला समजलं असेल. व्हेरी सिंपल आहे. 4 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 4i प्लस 4 इंटू 2 8j
मायनस 4 इंटू के मायनस 4k इक्वल टू, अच्छा इथे बघा ai प्लस i प्लस 2i, तर ai प्लस 2i काय होणार सांगा बरं. ai मधला i प्लस 2i 3i, तर i आणि ह्या याच्यामधला i कॉमन जर निघालं तिथे काय राहणार a राहणार. a प्लस राहणार i कॉमन निघालं i प्लस 2i 3i, 3i पैकी इथे 3 राहणार, काय कॉमन निघणार i. समजलं. व्हेरी गुड. यापैकी 2j प्लस bj प्लस j, इथून जर j कॉमन जर काढलं मी तिथे काय राहणार रे. j कॉमन काढलं तर 2 राहणार प्लस b प्लस 1, 2 प्लस b प्लस 1, 2 प्लस b प्लस 1 मीन्स 2 प्लस 1 काय होणार 3. अरे समजत आहे की एक स्टेप लिहूया. चला एक स्टेप लिहितो. काय होणार एक स्टेप वाढवून घेऊ आपण. a i कॉमन निघत आहे a, i चा कोएफिशिएंट 1 प्लस i चा कोएफिशिएंट 2 कॉमन i प्लस j कॉमन निघेल तर कोण राहणार 2 प्लस j चा कोएफिशिएंट b प्लस j चा कोएफिशिएंट 1 कॉमन j प्लस k कॉमन निघणार तर k चा कोएफिशिएंट 3 प्लस k चा कोएफिशिएंट 2 प्लस k चा कोएफिशिएंट c कॉमन निघणार k. सो देयरफॉर 4i प्लस 8j मायनस 4k, यामध्ये आपले काय होणार a प्लस 1 प्लस 2 3i प्लस इथे b 2 प्लस 1 प्लस 3j प्लस इथे 3 प्लस 2 5 प्लस c k मिळालं. आता लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडला बघाल तर ijk आणि ijk चे कोएफिशिएंटला आपण काय करू शकतो इक्वेट करू शकतो. सो देयरफॉर इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ ijk ऑन बोथ साइड, दोन्ही साइडच्या ijk च्या कोएफिशिएंटला आपण काय करू शकतो इक्वेट केलं तर मला सांगा i चा कोएफिशिएंट a plus 3 equal to i चा कोएफिशिएंट 4. सो देयरफॉर a इक्वल टू मला काय मिळेल 3 जर इकडे गेलं तर -3, तर 4 - 3 होणार आणि 4 - 3 किती मिळेल 1. याची व्हॅल्यू मला काय मिळाली 1. j चा कोएफिशिएंट b plus 3 इक्वल टू j चा कोएफिशिएंट 8. सो देयरफॉर b इक्वल टू 3 जर इकडे गेलं तर मायनस होणार, 8 - 3 मला काय मिळेल 5. 8 - 3 मला काय मिळेल 5. त्यानंतर k चं कोएफिशिएंट 5 प्लस c इक्वल टू k चं कोएफिशिएंट -4, तर देयरफॉर c इक्वल टू मला काय मिळेल 5 जर इकडे गेलं तर -5, तर c इक्वल टू -4 - 5 -9. तर मला सांगा हेन्स a इक्वल टू किती मिळालं 1, b इक्वल टू 5 आणि c इक्वल टू -9 मिळालं. तर एकदम सिंपल क्वेश्चन आज आपण घेतलेला आहे. ओके चला लिहून घ्या बरं इथपर्यंत. हां बघा लिहा नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय क्वेश्चन आहे. इफ कॅपिटल G त्यात a 2 - 1 त्याचे कोऑर्डिनेट दिलाय इज द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल विथ व्हर्टायसेस p चे कोऑर्डिनेट, q चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. p चे कोऑर्डिनेट 1 3 2, q चे कोऑर्डिनेट 3b - 4 and r चे कोऑर्डिनेट 5 1 c. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a b c. सेम टू सेम आता जो आधीचा क्वेश्चन केलं त्यासारखं सेम टू सेम करायचं आहे. या पदामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल म्हटलं आहे म्हणजेच g बार इक्वल टू काय फॉर्म्युला लावणार, g बार इक्वल टू p बार प्लस q बार प्लस r बार डिवाइडेड बाय 3 असं फॉर्म्युला लावायचं. आणि ते लावल्याच्या नंतर तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल 3, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू -1. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइडच्या ijk च्या कोएफिशिएंटला इक्वेट करायचं. इक्वेट केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या सर्व व्हॅल्यू मिळणार. ओके चला आता आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं क्वेश्चन घेतलं सर्व सेंट्रॉइड फॉर्म्युलाच्या वर डिपेंड असणारच घेतलं.
क्लिअर? चला, तर आज आपण या व्हिडिओला इथेच थांबवूया. यानंतर आणखी काही क्वेश्चन्स बाकी आहेत एक्सरसाइज नंबर 5.2 चे, ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे? तिथपर्यंत टेक केअर आहे. बाय.